आपण वळणार आहोत पुढल्या बातमीकडे। बातमी जळगावातून आहे। जळगाव जिल्ह्यात 2 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। प्राथमिक अहवालानुसार 430 गावांना फटका बसला असून तब्बल 8490 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय। मुक्ताईनगर आणि अमळनेर या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसलाय। मका, केळी आणि ज्वारी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बातमी सोलापूरमधून। सोलापूर तालुक्यातल्या बसवनगर इथं अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतकऱ्यांना फटका बसलाय। बसवनगर परिसरामधल्या 2 एकर टोमॅटो शेती अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। काल दिवसभरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। अवकाळी पावसामुळे सध्या आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील 13 मैल या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पाहू शकतो की अक्षरशः हातातोंडाशी आलेलं हे टोमॅटोचं बाग आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहतोय की आपण शेतकऱ्यांनी जवळपास 2 ते 3 महिन्यापासून ही बाग लावलेली आहे। 2 एकराची ही बाग आहे। मात्र बाग जर पाहिली तर गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अक्षरशः भुईसपाट झालेली आहे। कारण आपण पाहतोय की एकतर टोमॅटो पिकाला कुठेतरी बाजारात 2 रुपये भाव मिळत असताना कुठेतरी आता निसर्गाने ही अकृपा दाखवलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवन आहे ते अक्षरशः उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत मेटाकुटीला आलेला शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहे। किती एकराची बाग होती आणि सध्या काय परिस्थिती, काय पाऊस झाला होता? 2 एकराची बाग होती। भाव 2 रुपये यार्डाला रोज कॅरेट जात होते 100. मग आपले तेवढं तर थोडे थोडे पैसे भेटत होते। काल 4 वाजता पावसाने गारपीट झाल्यामुळे सगळं पाक उद्ध्वस्त झालंय माझं संसार। नुकसान भरपाई झालंय। सरकार कोणी दाद घेईनाय आणि फोन करतोय तर साहेब फोन उचली नाही। तेवढी विनंती आपली। किती बाग आहे ती किती रुपयांना हे जो माल आहे तो जातो आणि सध्या ह्याच्यात बाजारभाव काय आहे? किती खर्च आला होता लागवडीला? लागवडीला 1 लाख रुपये खर्च झालाय टोटल। आता मार्केट चालवतो तर रोज 1,500-2 हजार रुपये येत होते। पावसामुळे ते बी नुकसान झालंय सगळं। आता काही नाही राहिलंय। ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत कारण सरकारने कुठेतरी याकडे लक्ष द्यावं आणि अशा पद्धतीने पाहतोय की टोमॅटोची बाग आहे ती पूर्णपणे अशी उद्ध्वस्त झालेली आहे, भुईसपाट झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता अधिकाऱ्यांनी थेट दक्षिण सोलापुरातील बांधावर यावं आणि शेतकऱ्यांची परिस्थिती पाहावं आणि पंचनामे करावेत एवढीच मागणी सध्या शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळते। प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, दक्षिण सोलापूर। जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। भडगाव तालुक्यातल्या गुढे परिसरात शेवगा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। अचानक आलेल्या पावसासह जोरदार वादळी वारा आणि गारपिटीमुळे झाडांवरील शेवगा खाली पडल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे। या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। प्रशासनानं तातडीनं पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। गेल्या 2 दिवसापासून या परिसरामध्ये जोरदार वादळ आणि पावसामुळे आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये मी शेवगा उत्पादक शेतकरी असल्यामुळे माझ्याकडे 2 एकर शेवगा शेती आहे। त्या शेवगा शेतीमध्ये या 2 दिवसामध्ये जोरदार वादळामुळे झाडाच्या पूर्ण फांद्या तुटून खाली पडल्या आहेत। तर नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या दूधखेड इथं अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय। शेतात काढून ठेवलेला शेकडो क्विंटल कांदा भिजून खराब झालाय। बाजारात विक्रीसाठी तयार असलेला कांदा अचानक आलेल्या पावसानं वाया गेला असून शेतकरी त्यामुळेच हवालदिल झालेला आहे। या चांदवड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये काल मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस आणि गाराही या पश्चिम पट्ट्यात पडल्या। या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास खऱ्या अर्थानं हिरावून घेण्याचं काम या वादळानं आणि या पावसानं काल केलंय। आणि जो कांदा आता हे तुम्ही बघताय, शासनानं सांगावं हा कांदा मार्केटमध्ये जाईल आणि तो विकला जाईल आणि त्याचे 2 रुपये 2 रुपये या शेतकऱ्याच्या पदरात पडतील, अशी अवस्था आहे का? पाऊस आणि हवा त्याचप्रमाणे गारपीट झाली। त्या पावसाने गारपिटाने आमचे 2-2.5 बिघ्याचे
भयंकर नुकसान झाले. नुकसान झाल्यानंतर तेच आता 70-80 बिघ्या मागायला खर्च, ते 2-2.5 एकरचा जवळजवळ 1.5-2 लाख खर्च झालेला आहे. अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. बीड तालुक्यातल्या पालवण पिंपळवाडी या शिवारामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाल्यानं डाळिंब उत्पादक अडचणीत आलेले आहेत. डाळिंबाला नुकताच फळधारणा झालेली होती, मात्र आता त्याला गारांचा मारा झाल्यानं कीड लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाशिममध्ये जाऊयात. वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वाळत ठेवलेल्या हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. येत्या काही दिवसात ही हळद बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणार होती, मात्र वादळी वारा आणि जोरदार पाऊस तसंच गारा पडल्यानं आता हळद भिजलेली आहे आणि यामुळे हळद सडण्याची शक्यता असून भिजलेल्या हळदीचा रंग लालसर होणार असल्यानं बाजारात या हळदीला कमी दर मिळणार आहे. पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून होणाऱ्या नीरा नदीचं पाणी दूषित झालेलं आहे आणि या नीरा नदीच्या पाण्यामध्ये बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यानं केमिकलयुक्त पाणी सोडलं आहे. त्यामुळे या नदीतील पाणी दूषित होऊन नदीमधील लाखो मासे मृत्युमुखी पडलेले आहेत. बारामती तालुक्यातल्या कोऱ्हाळे बुद्रुक या ठिकाणी नदीच्या किनाऱ्यावर मृत्यू झालेल्या माशांचा खच पडलाय. मृत्यू झालेल्या माशांच्या दुर्गंधीमुळेच नदी किनाऱ्यालगत असलेल्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं लक्ष देण्याची मागणी होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केमिकलयुक्त पाणी सोडलेल्या सोमेश्वर कारखान्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होती. आज आमच्या बंधाऱ्यावर अशी अवस्था झाली की कारखाना धुवून पाणी सोडल्यामुळं पूर्ण बंधाऱ्यातलं पाणी काळझार झालेलं आहे. एकदम दुर्गंधीयुक्त असं पाणी आणि त्या दुर्गंधीमुळं त्या बंधाऱ्यामध्ये असणारी जी जलसंपत्ती आहे, मासे आहेत, ते पूर्ण मासे मरून त्याचा खच झालेला आहे. ह्या माशाच्या उत्पन्नावर जगणारी भुई लोक त्यांचीही उदरनिर्वाह करण्याची अवस्था वर्षभरासाठी असते ती याच ठिकाणी संपलेली. बरं, ही प्रत्येकच वर्ष होते. पाण्याला एवढी दुर्गंधी की नदीकाठच्या लोकांना त्या दुर्गंधीमुळं झोपसुद्धा लागत नाही, अशी अवस्था या ठिकाणी झालेली. रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायावर मोठं संकट ओढावलंय. आखाती देशातील तणावाचा परिणाम डिझेल, बर्फ आणि मजुरीच्या वाढलेल्या दरांमुळे थेट मच्छीमारांवर होतोय. मीरा बंदरात गेल्या आठवडाभरापासून 500 ते 600 बोटी थांबून असून बंदर ओस पडल्याचं चित्र आहे. वाढत्या खर्चामुळे मासेमारी तोट्यात गेली असून मजुरांच्या उपासमारीची वेळ आली आहे. सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी मच्छीमारांकडून त्यामुळे केली जाते. आखाती युद्धाचा थेट परिणाम रत्नागिरीतल्या मच्छीमारी व्यवसायावर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मी आता रत्नागिरीतल्या मेरकरवाडी बंदरावर आहे आणि जर तुम्ही इकडे पाहाल, हे मेरकरवाडा बंदर आहे ते पूर्ण शुकशुकाट आपल्याला दिसतोय. हे जे आहे ते सर्व या बोटीवरचे कामगार आहेत, कारण मागील 7 ते 8 दिवसापासून इथल्या बोटी आहेत, जवळजवळ 550 ते 600 बोटी आहेत, त्या पूर्णपणे बंद आहेत, थांबलेले नांगर टाकून बंद आहेत. कारण एरवी इथे पूर्ण आठवड्याचे 7 दिवस बघितले तुम्ही तर पूर्ण इथं मच्छी व्यवसाय चालतो. मोठ्या प्रमाणात मच्छी विकणारे, मच्छी घेणारे हे खूप प्रमाणात इथं असतात, गर्दी असते. मात्र डिझेलचा वाढलेला दर, अधिक इथले जे कच्चे तेलाचा वाढलेला दर, त्यामुळे कुठेतरी इथला जो मच्छीमारीचा व्यवसाय तो पूर्णपणे बंद आहे. खरं तर मच्छीमारी जाताना महत्त्वाच्या 2 घटक असतात, ते म्हणजे 3 घटक असतात. ते म्हणजे मजूर लागतात, बर्फ लागतो आणि लागणारं इंधन म्हणजे डिझेल लागतं. हे तिन्ही गोष्टी आहेत त्या महागल्यामुळे यांचा मच्छीमारी व्यवसाय तो कुठेतरी कमी होतो की काय, किंवा यांचा जो मच्छीमारी व्यवसायावर कुठेतरी गदा येते काय अशी भीती यांना निर्माण झालेली आहे. कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, न्यूज 18 मराठी, रत्नागिरी. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातल्या गंजेवाडी इथं शेतकरी महावीर गंजे यांच्या 17 शेळ्यांचा संशयास्पद मृत्यू झालाय, तर 6 शेळ्या गंभीर आहेत. या घटनेत लाखो रुपयांचं नुकसान झालंय. शेळ्या सोलार कंपनीच्या लोकांनी मारल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे, तर वनविभागानं हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याचा दावा केलेला आहे. मात्र जखमा नसल्यानं वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. प्रशासनानं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता करण्यात येते. आमचं 17 शेळ्याचं नुकसान कमीत कमी 2-2.5 लाखाचं नुकसान झालं. आणि आम्ही करून खाणारी माणसं, हे सोलरवाल्यावर आमचा संशय आहे. काय संशय? याने घातपात केला. एवढी आता तुम्ही म्हणता लांडगा असो किंवा कुत्रा असो, 17 शेरड कशी मारतील? खाल्ली असती जरा. बरं, जरा कोणा
थोडं तिथलं खाल्लं तर तुम्ही आता बघायला लागला समोर तुम्हाला अक्षरशः साहेब दावलं काय आहे का कुठं कशाला ते पोटातल्या आतडीला सुद्धा कुठं दाताचा धक्का नाही ते आम्हाला दमदाटी करून तू शेत दे असं दे तसं दे म्हणून दमदाटी करून आमच्या या नुकसान करायला लागली आम्ही करून खाणारी माणसं काही निम्यार्धी शेळ्या मेलेल्या अवस्थेत होत्या, काही तडपडत होत्या. तरी आमची टीम आल्यानंतर आमच्या समोर डॉक्टर साहेबांनी त्यांचे इन्स्पेक्शन केले एका शेळीचं कशाने मेलेत. तर आम्हाला 4 शेळ्याच्या अंगावर आणि मानेवर अज्ञात वन्य प्राण्याच्या खुणा आणि दात लागलेले डॉक्टर साहेबांनी आम्हाला दावले. मग डॉक्टर साहेबांनी सांगितले त्याच्या आधारे आणि आमचा बी अंदाज डॉक्टर साहेबांच्या म्हणण्यामुळं अज्ञात वन्य प्राण्याने ह्या शेळ्यावर हमला केला असे म्हणणे आहे.